नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लसावी मसावीचा पार्ट 2 बघत आहे. या पार्ट मध्ये आपण पहिल्या पार्ट मध्ये बघितलं होतं की मसावी लसावी कसा काढायचा. आता बघा, जे फर्स्ट लेवल होती म्हणजे पहिला पार्ट होता तो थोडा इझी होता. आता त्याच्यामध्येच एक लेवल नेक्स्ट, एक लेवल नेक्स्ट, त्याच्यामध्ये बघा हे दोन सूत्र आहे. ठीक आहे, अपूर्णांकाचा मसावी आणि अपूर्णांकाचा लसावी. आता साहजिकची गोष्ट आहे की असेही प्रश्न येतीलच, है ना. मसावी म्हटलं तर साधाच मसावी काढा असं काही कंपल्सरी नाही. याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट आहे आणि आपण हळूहळू पार्ट नुसार चालत आहे. ठीक आहे, एक एक पार्ट आपण घेतोय. तर याच्यामध्ये अपूर्णांकाचा मसावी काढताना अंशाचा मसावी काढावा लागेल आणि छेदाचा लसावी. ठीक आहे, तसंच अपूर्णांकाचा जर लसावी काढायचा असेल तर अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी. आता बघा, अंश आणि छेद हे काय आहे. जे अपूर्णांक म्हणजे 2/3, 4/5 नाही का, हे मराठी मीडियम वाल्यांना हे चांगल्याने येत असेल. ठीक आहे, तर हा जो वरचा आहे त्याला अंश म्हणतात आणि हा जो खालचा आहे याला छेद म्हणतात. ठीक आहे, याला अंश आणि याला छेद. ओके, तर मला सांगा, या 2/3 हे जे बोलतो आपण, पहिले काय घेतलं आपण, वरचं 2/3, 4/5, 6, याला काय म्हणतात 6/2 किंवा हे बोलणं कंपल्सरी. आज आपण लसावी मसावीचा पार्ट 2 बघत आहे. या पार्ट मध्ये आपण पहिल्या पार्ट मध्ये बघितलं होतं की मसावी लसावी कसा काढायचा. आता बघा, जे फर्स्ट लेवल होती म्हणजे पहिला पार्ट होता तो थोडा इझी होता. आता त्याच्यामध्येच एक लेवल नेक्स्ट, एक लेवल नेक्स्ट, त्याच्यामध्ये बघा हे दोन सूत्र आहे. ठीक आहे, अपूर्णांकाचा मसावी आणि अपूर्णांकाचा लसावी. आता साहजिकची गोष्ट आहे की असेही प्रश्न येतीलच, है ना. मसावी म्हटलं तर साधाच मसावी काढा असं काही कंपल्सरी नाही. याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट आहे आणि आपण हळूहळू पार्ट नुसार चालत आहे. ठीक आहे, एक एक पार्ट आपण घेतोय. तर याच्यामध्ये अपूर्णांकाचा मसावी काढताना अंशाचा मसावी काढावा लागेल आणि छेदाचा लसावी. ठीक आहे, तसंच अपूर्णांकाचा जर लसावी काढायचा असेल तर अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी. आता बघा, अंश आणि छेद हे काय आहे. जे अपूर्णांक म्हणजे 2/3, 4/5 नाही का, हे मराठी मीडियम वाल्यांना हे चांगल्याने येत असेल. ठीक आहे, तर हा जो वरचा आहे त्याला अंश म्हणतात आणि हा जो खालचा आहे याला छेद म्हणतात. ठीक आहे, याला अंश आणि याला छेद. ओके, तर मला सांगा, या 2/3 हे जे बोलतो आपण, पहिले काय घेतलं आपण, वरचं 2/3, 4/5, 6, याला काय म्हणतात 6/2 किंवा हे बोलणं कंपल्सरी नाही आहे, पण जेव्हा मी शिफ्ट होईल तेव्हा तुम्हाला मी असं सांगेल. ठीक आहे, तर 2/3 कसं लिहाल, 2 वर खाली 3, 2 अंश 3 छेद, 4/5 म्हटल्याबरोबर 4 वर खाली 5 छेद, 6/2 म्हणजे 6 वर 2 खाली. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये अंश वरचा आणि छेद खालचा. आता लक्ष द्या, याच्यामध्ये आता तुम्हाला समजलं अंश वरचा आणि छेद खालचा. तर याच्यामध्ये अंश आणि छेद तर दिलेलेच आहे, बरोबर, इथे पण दिलेले आहे. फरक कुठे आहे बघा, अपूर्णांकाचा जेव्हा मसावी काढतो तेव्हा अंशाचा काय घ्यावा लागेल आपल्याला, मसावी. हे लक्षात ठेवा, सिंपल. अपूर्णांकाचा मसावी काढायचा असेल तर वर अंशाचा काय, तर अंश तो वरच राहणार आहे, तर वर काय द्यायचं आहे, मसावी. आणि जेव्हा लसावी काढायचा आहे तर वर काय द्यायचं आहे, लसावी. हे सिंपली लक्षात ठेवा. ठीक आहे, अपूर्णांकाचा मसावी म्हटल्याबरोबर इथे मसावी द्यायचा आहे, अपूर्णांकाचा लसावी म्हटल्याबरोबर इकडे लसावी द्यायचा आहे. ठीक आहे, समोर गणित देतो मी, ते गणित लिहा. मी तेव्हापर्यंत हे मिटवतो. 12/15 म्हणजे सॉरी 22/15, वर 22 खाली 15, कॉमा 32
21 म्हणजे 32 वर 21 खाली, कॉमा 7 7 30 7 वर 30 खाली. ठीक आहे, झालं. यांचा मसावी लसावी किती? मी तुम्हाला हिंट देऊन देऊ की तुम्ही करत आहे. मसावी इज इक्वल टू अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी. बरोबर, तुमच्याकडे सूत्र दिलेली आहे. अपूर्णांकाचा लसावी म्हणजेच काय? अंशाचा लसावी डिवायडेड बाय छेदाचा मसावी. ओके, आता याच्यामध्ये सगळे काय आहे? वरचे सगळे वरचे काय आहे? अंश, आणि खालचे काय आहे? छेद. ठीक आहे, ओके. आता यांचा मसावी लसावी काढा आणि यांचा मसावी लसावी काढा. ठीक आहे, वेगळे वेगळे. 22 32 7 चा लसावी मसावी काढा आणि 15 21 30 चा लसावी मसावी काढा. हे दिले 22. प्लीज इकडे बघू नका. ठीक आहे, मी सांगत जरी असेल तरी स्वतःच्या मनाने करून बघा, कारण की काल जे झालं तेच आपण इथे करत आहे. फक्त फॉर्म्युला मध्ये कसं लावायचं ते मग सरळ फॉर्म्युला दिलेलाच आहे. ठीक आहे, आलीला कॉमन 22 आणि 32 हे काय आहे? सम आहे. बरोबर, ठीक आहे. हा विषम आहे, याला दोन्ही भाग जात नाही. म्हणून अशा संख्येला नेहमी एकने भाग देऊन त्या मसावी काय करायचा? एक लिहायचा. ठीक आहे, याला भाग जाणार नाही कोणता, म्हणजे तिघांनाही कॉमन जाणार नाही. तर तिघांना कॉमन कशाने भाग जाईल? एक नाही. सगळ्यात पहिले हा एक काय करा? मसावी. ठीक आहे, मग काय आले? 22 32 7. ठीक आहे, हे जसे जसे खाली उतरले. मग मी भाग कशाने दिले याला? 22 आणि 32 ला 2 ने भाग जाऊ शकतो. ठीक आहे, मी 2 ने भाग दिला. इथे आले 11, इथे आले किती? 1 2 2 6 12 आणि इथे आले 7. आता पुन्हा याच्यात भाग जातो का कोणाला? नाही जात. बरोबर, मसावी जर 1 आहे तर लसावी किती यायला पाहिजे? यांचा गुणाकार. बरोबर आहे, 11 दुने 22, 16 7 16 85, 16 सकम 96, 16 7 बोला 112 आहे. आला पाड्याचा उत्तर आला 112 आला. पटकन आलं आपण इथे 112 घेऊ है ना. तुमचे गुणाकार करून 2 दुने 4 पुन्हा 4 2 2 4 6 4 2. इथे अगर यांचा गुणाकार केला 1 गुणिला 2 गुणिला 11 गुणिला 16 गुणिला 7, यांचा लसावी किती आला? 2 4 6 4. ठीक आहे, सेम हा 15 21 आणि 30 चा करायचा आहे. ठीक आहे, इथे लिहिलं 15, इथे लिहिलं 21, इथे लिहिलं 30. आता याच्यामध्ये जेव्हा आपण मसावी काढू तर मला असं वाटतं की 3 ने भाग जातोय. ठीक आहे, 3 5 15, 3 7 21, 3 10 30. म्हणजे 3 हा काय झाला? मसावी झाला. का बरं? कारण की 5 7 10 एका पाड्यात येत नाही. ठीक आहे, आता 5 आणि 10 येतात म्हणून मी याला 5 ने भाग देतो आहे. 5 1 5, 7 ला भाग जात नाही म्हणून 7 जसाच्या तसा खाली, 5 दुने 10. ठीक आहे, आता याचा मसावी किती आला? 3. ठीक आहे, लसावी 210. 3 गुणिला 5 गुणिला 1 गुणिला 7 गुणिला 2 म्हणजे 5 3 15, 15 7 105 105, 105 गुणिला 2 105 आणि 105, 105 चे 100 100 बरोबर, आणि 5 5 म्हणजे 210.
210. बघा इथपर्यंत आलो आपण, तुमचं पण इथपर्यंत आलं असेल. आता बघा आपल्याला विचारलं काय आहे, गणित वर फोकस करा. अंश आणि छेद, अंश आणि छेद सम असावी असावी, यालाच काय म्हणतात अपूर्ण अंक. अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्ण अंक. हे अपूर्ण आहे, बरोबर आहे. हे पूर्ण आहे का, नाही, हे अपूर्ण आहे. म्हणजेच आपल्याला कशाचा लसावी मसावी काढायचा आहे, अपूर्णांकाचा. आणि अपूर्णांकाचा आता आपण सगळ्यात पहिले मसावी काढू. अपूर्णांकाचा मसावी इज इक्वल टू, फॉर्म्युला काय सांगितला होता, अंशाचा मसावी. अंशाचा मसावी, बरोबर. अंशाचा मसावी किती आहे, हे अंशच होते ना, हे अंश आणि हे छेद. म्हणजे इथे आला 1 आणि छेदाचा काय, छेदाचा लसावी म्हणजे 210. आता अपूर्णांकाचा लसावी इज इक्वल टू अंशाचा लसावी. अंशाचा काय झाला, लसावी. इथे किती आलं होतं लसावी, 2464 डिवायडेड बाय छेदाचा काय, मसावी. छेदाचा मसावी किती आहे, 3. आता बघा याला 3 ने भाग जातो का, याच्यासाठी मी तुम्हाला काय शिकवलं होतं, विभाज्यतेच्या कसोट्या, है ना, विभाज्यतेच्या कसोट्या. याला कसं ओळखायचं की 3 ने भाग जातो, हे आपण विभाज्यतेच्या कसोट्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. तुम्ही मागे जाऊन पहिले ते शिकून घ्या, मग इथे ते कामात येईल. ठीक आहे. हे 6 आणि 4 10, 14, 15, 16, याची टोटल किती आहे, 16. म्हणून याला 3 ने भाग जाणार नाही. समजलं. विभाज्यतेच्या कसोटीमध्ये 3 ची कसोटी काय होती, की या सगळ्यांना जर प्लस केलं आणि त्याचं उत्तर 15 किंवा म्हणजे 3च्या पाड्यांमध्ये आलं असतं, समजा याचं उत्तर अगर 15 आलं असतं, इथे 15 आलं असतं, यांची टोटल 2 + 4 + 6 + 4, तर त्या 15ला 3 ने भाग जातो. म्हणजे या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो, तर मी दिली पण असते समोर, त्याला भाग दिला असतं, म्हणजे 15/3 केलं असतं, किती आलं असतं उत्तर याचं, 5. पण ते ऑप्शन मध्ये पण पाहिजे होतं. ठीक आहे. ऑप्शन मध्ये जर तुम्हाला 5 उत्तर नाही दिलेलं आहे आणि असं दिलेलं आहे, त्याचं उत्तर काय आहे, 2464 डिवायडेड बाय किती, 3. आलं लक्षात. ठीक आहे. तुम्ही समोरचं गणित करून बघा, तेव्हापर्यंत काय झालं, विचार खूप करत आहे, पाडेच नाही. आलं काय उत्तर सांगा. पहिलाच आहे 7 अंश 630 छेद. किती किती किती, 7 अंश 630 छेद, 630 छेद. हा, दुसरा लसावी आहे 3900 अंश आणि 1 छेद. ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशन. चुकलं का, हा, कॉंग्रॅच्युलेशन म्हटल्याबरोबर तिला समजलं चुकलं. अरे यार, पाठ करा. हे बघा आता अंश, इकडे मी देतो छेद. फॉर्म्युला काय आहे, अपूर्णांकाचा मसावी जर काढायचा असेल तर मसावी कुठे येईल, वर. अंशाचा मसावी आणि वर साहजिकची गोष्ट अंशच राहते, तर अंशाचं म्हणणं काही गरजेचं आवश्यकता नाहीये. ठीक आहे. खाली काय येईल, छेदाचा लसावी. ठीक आहे. याच्याच अपोजिट इथे काही अपूर्णांकाचा लसावी जेव्हा कराल, लसावी कुठे जाईल, वर जाईल आणि मसावी खाली येईल. आता मी तेच 4 वेळा रिपीट केलं. आता मी तुमचे हात जोडतो. ठीक आहे. आता नको विचारायला.
अंश छेद, हे सगळे वरचे बेवकूफ लोक कोण आहे? अंश. खालचे बसलेले कोण आहे? हुशार लोक छेद. 35, 42, 63. बोला कोणत्या पाड्यात येते? 7. हा 7च्या पाड्यामध्ये 7×5 = 35, 7×42, 7×7 = 49. मला सांगा हेही करायची काही आवश्यकता आहे का आपल्याला? अगर 7 मला दिसून ना सरळ सरळ मसावी आहे ना. तुम्ही काय करणार होते? इथे लिहा 7×5 = 35, 7×42, 7×7 इथे 5, इथे 6 आणि इथे 7. एका पाड्यात येतात का? कोणत्या? नाही. तर समोर करायची आवश्यकताच नाहीये. समजलं? तुम्ही 7 आहे हा डायरेक्ट हा झाला मसावी. कोणाचा मसावी आहे? अंशाचा. आणि लसावी ए बाई ओ मॅडम लिहू नका, ठेवा पेन. हा ठीक आहे ठीक आहे. एवढं नाही करायला लागत. पेन फक्त खाली ठेव. इथे लक्ष द्या. आता इथे 5 येणार होता, 6 येणार होता, 7 येणार होता. 5×6 वा 5×6 9. 5×6 नाही, तिथे 9 येणार आहे 63च्या खाली. 7×9 = 63. 9 येणार. साइन 7 42, साइन 8 48, 6×9 63. काय 6×9 63, 7×9 63. 7×5 = 35, 7×7 = 42, 7×7 = 56, 7×9 63. हा 9 येणार आहे. ठीक आहे. मग इथे अजून काय 6 आणि इथे 9. बरोबर. 6 आणि 9 येणार. 6 आणि 9 एकाच पाड्यात येतात. ठीक आहे. हे घ्या 7×5 = 35, 7×7 = 42. इथे किती येईल मग? 3 येईल, कारण की या दोघांना भाग जातो. ठीक आहे. याला भाग जात नाही म्हणून हा 5 जाता कसा. मग 3 2 6, 3 त्रिक 9. ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. यांची काय करायची आपल्याला? गुणाकार करायचा. 7 त्रिक 21, 5 2 10, 3 त्रिक 30, 21 त्रिक 63 आहे. हा जो शून्य डायरेक्ट घेऊन देतो. किती आला याचा? लसावी किती आला? 630. ठीक आहे. ठेवलं. हे सगळं कशाचा पार्ट आहे? अंश. ओके. आता आपण येऊ छेदाकडे, म्हणजे हे खालचे लोक. 125, 25, 55. आता मला सांगा याच्यामध्ये 5ची कसोटी लागत आहे, म्हणजे 5नी भाग जातो याला सरळ सरळ है ना. तर 5नी भाग देतो मी. 5 1 5, 5 2 10, 5×5 = 25, 5×5 = 25. इथे आलं 11. आता भाग जातो याला. 25 आणि 5 ला 11ला जात नाही, पण यांना जातो. यांना देईल मी. हा 5 काय झाला? मसावी. कारण की यांनी कोणाचा तरी माईक सुरू आहे, माईक बंद करून द्या. हा 5 मसावी याच्यासाठी झाला कारण की याने तिघांना भाग दिला. ओके. म्हणून हा मसावी. इथे जो 5 घेईल मी आता, याने फक्त या दोघांना भाग जात आहे, म्हणून हा मसावी बनू शकत नाही. अगर तिघांना गेला असता, इथे 10 असता आणि तिघांना गेला असता, तर हाही 5 त्या मसावीमध्ये गुणाकार करून आला असता. 5×5 = 25 तो मसावी असता. ठीक आहे. पण इथे 11 आल्यामुळे काय झालं, आपण थांबलो. तर ह्या 5नी फक्त या दोघांना भाग देतो. 5×5 = 25, 5 1 5 आणि इथे आले 11. कोणाचा माईक सुरू आहे का? नाही ना. हा ठीक आहे. मग आता काय झालं, हा मसावी झाला. आता लसावी किती येईल? 11×5 = 55. बरोबर. 11×5 = 55 आणि इथे 5×5 = 25. नाही तर असंही करू शकतो. 5×5 = 25, 25×5 25×5 125. बरोबर. 125 गुणिला काय करू शकतो? 11 करू शकतो. इथे गेलो मी. 125 गुणिला 11. आता बघा 1 गुणिला 5 नको करा. 11चा पाडा सोपी आहे. 11×5 = 55 चे 5, 5 चे 5. 11 दुने 22 आणि 5 27. 27 चे काय झाले? 7. 8 चे 2. 11 आणि 2 12 13.
हा 13, 75 काय आला लसावी. ठीक आहे. आता हे सगळं आपण काढलं, अंशाचा लसावी मसावी काढला, छेदाचा लसावी मसावी काढला. फॉर्म्युला काय म्हणतो, अपूर्णांकाचा जर मसावी काढायचा असेल तर मसावी वर लिहा, म्हणजेच मसावी इथे किती येईल 7 बरोबर, डिवायडेड बाय छेदाचा लसावी म्हणजे हे किती 13, 75. ओके, हे काय झालं मसावी. आता लसावीचा फॉर्म्युला लिहू का, लिहून सांगू की येईल लसावीच्या वेळी लसावी वर येईल कोणाचा अंशाचा, तर अंशाचा लसावी किती आहे 630. इथे लिहितो 630 डिवायडेड बाय छेदाचा काय येईल मसावी म्हणजे 5. ठीक आहे. आता मला सांगा याच्यामध्ये भाग जातो, भाग देऊ की थांबू. याच्यामध्ये भाग देऊ नका. का बरं, कारण की हे अपूर्णांक आहे. हे काय आहे अपूर्णांक, तो उत्तर पण कशामध्ये पाहिजे आहे अपूर्णांकातच पाहिजे. ठीक आहे. अगर याला तुम्ही पूर्ण हा पॅटर्न समजून घ्याल. आता काय झालं अपूर्णांक, आता येईल तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक, मला सांगा हे कोणाला माहित आहे का पूर्णांक युक्त अपूर्णांक कशाला म्हणतात, काय येते माहितीये. चलो फिर आगे बढ़ते. पूर्णांक युक्त अपूर्णांक काय असते हे पहिले तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. ओ सर हे का माहित होतं आम्हाला, हे तर आम्ही इझी काय माहित आहे मला, तुम्ही काय हे समजले होते, मला काहीच नाही माहित. याला काय म्हणतात पूर्ण अंक युक्त अपूर्णांक. 4 हा पूर्ण अंक प्लस काय आहे याच्यात अपूर्णांक कोणता आहे एवढ्या डिटेल मध्ये तर कोणीच नाही सांगत, पण मी याच्यासाठी सांगत आहे कारण की खूप मुलांना जेव्हा मी स्वतः क्लास करायचो त्यावेळेस खूप मुलांना हेच नाही माहित की म्हणजे याला म्हणतात तरी काय. ठीक आहे, फक्त लिहितात 4, 1, 2 झालं, त्यांना काय म्हणतात त्याला माहितच नाही. तर पूर्णांक युक्त अपूर्णांक हे आपल्याला समजणं याच्यासाठी गरजेचं आहे कारण की आपल्याला त्या प्रश्नामध्ये पण जे उत्तर येईल, ज्या प्रश्नाचं उत्तर येईल ते पण असंच लिहावं लागेल. ठीक आहे, एक तर असं लिहावं लागेल, नाही तर अंश आणि छेद मध्ये लिहावं लागेल. आणि हा जो पार्ट आहे असा उत्तर काढण्याचा हा समोर पण येणार आहे, समोर म्हणजे समोरच्या गणितांमध्ये येणार आहे. म्हणून मी आज समजून सांगतो, हे तुम्ही लक्षात ठेवा, मी तेव्हाही समजून सांगतो. पूर्णांक युक्त अपूर्ण म्हणजे हा जो अंक आहे हा 4 पूर्ण आहे आणि हा अर्ध म्हणजे काय अपूर्ण आहे. बरोबर. ठीक आहे. आता बघा हा याला काय करतात म्हणजे याच्यामध्ये आपल्याला उपयोग सध्या तरी म्हणजे हे नाही आहे, समोर बघू 4 1 द्वितीयांश म्हणजे या दोघांचा काय होतो गुणाकार होतो. ठीक आहे, या दोघांचा काय होतो गुणाकार, 2 गुणिला 4. ठीक आहे, 2 गुणिला 4 आणि त्या 1चा काय होतो मग सांगा बरं, त्या 1चा काय होतो सांगा ना, माईक सुरू कर ना बेटा, मला कसं समजेल. ऍक्च्युली काय तुम्ही मला छोट्या स्क्रीन मध्ये दिसता ना, आता कधी कधी आता असं केलं तर समजून येईल, पण तुम्ही जे बोलत आहे त्याची लिपसिंग मला नाही समजणार माईक शिवाय. ठीक आहे, हा जो 1 आहे त्यांचा काय करतो आपण, कोणाला आयडिया आहे का, कोणी 10वी पर्यंत नाही शिकले. भागाकार सर. आता विशाल बोलला तेव्हापर्यंत ठीक होतं. आता मी विशालला मारणार होतो की थोडस ते उंदीर मारण्याची दवाई भेटते. ठीक आहे, भेटते, मी काही म्हणत नाही, फक्त भेटते मी सांगत आहे. ठीक आहे, याला प्लस करतात 1 आणि डिवायडेड बाय हा जो भागाकार असतो ना हा खाली काय होतो 2 जसाच्या तसा. ठीक आहे, कविता तुलाही नव्हतं माहित.
आहे माहित. पण मी उंदराची दवाई पहिलेच घेऊन ठेवली होती. आहे माहित, पण मी उंदीर मारण्याची दवाई पहिलेच घेऊन ठेवलेली आहे. मी वाट कशाला बघू, तुम्ही म्हणाल की उंदीर मारण्याची दवाई घेऊन ठेवा. हा, तर लक्षात ठेवा. हे समजलं. आता काय होईल, 2 चौक 8 आणि प्लस 1 9. 9 डिवायडेड बाय 2. आपण कसं आणलं याला, अपूर्णांकामध्ये आणलं, बरोबर. पूर्णांक युक्त अपूर्णांकाला कशामध्ये आणलं आपण, अपूर्णांकामध्ये. का बरं आणलं, आता हे रिझन तर तुम्हाला समजायला पाहिजे की हे असं का बरं आणलं, अंश आणि छेदमध्ये का बरं आणलं. डेफिनेशन ते आहे ना, आपल्याला अंशात आणि छेदात ते पाहिजे, तेव्हाच आपण गणित करू. बरोबर. समजलं की ते एक्झॅक्ट पाहिजे का बरं या फॉर्म मध्ये, कारण की अंश आणि छेदामध्येच तो फॉर्म्युला लागलेला आहे. म्हणून आपल्याला याचं हे रूपांतर करावं लागेल. म्हणून मी तुम्हाला हे समजावलं. 2 गुणिले 4, बरोबर. 2 गुणिले 4 किती होतात, 8. आणि हा इथे काय नेहमी प्लस होतो. का बरं, कारण की इथे कोणतं साईन दिलेलं नाही. हेही लक्षात ठेवा, तिथे कोणतं साईन दिलेलं नाहीये, म्हणून ते करत आहे. आता काय करेल, मायनस. हो मायनस तर दिसूनच राहिलं मायनस. पण करेल काय मी, 2 गुणिले 4 -1. शाबाश. 2 गुणिले 4 -1 डिवायडेड बाय 2. तर याचं उत्तर किती येईल मग, 2 गुणिले 4 -1 डिवायडेड बाय 2 म्हणजे 8 - 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे 7/2 है ना. एका चिन्हामुळे ते बदललं. तर हे फरक लक्षात आला दोघांमधला. आता आपण मेन गणिताकडे येऊ. उदाहरण देतो मी. 4 1/2 अंक 3/4 असं म्हणायचं आहे याला. 4 पूर्णांक 1/2, 3 पूर्णांक 3/4, त्याच्यानंतर 7 पूर्णांक 1/2. ओके, लक्ष द्या. ठीक आहे. 2 चौक 8 आणि 1 9. 9/2 4 त्रिक 12, 12 आणि 3 15/4, 2 साती 14 आणि 1 15/2. हे वरचे सगळे काय आहे, अंश. खालचे सगळे काय आहे, हे. काय करू, मसावी काढू, लसावी काढू, बरोबर आहे. अंशाचा मसावी लसावी काढू है ना. 9 15 15 कितीने भाग जातो, 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9, 3 5 15, 3 5 15, बरोबर आहे. 5 1 5, 5 1 5. काही लक्षात येतं का मी जे बोलताय, है ना. तुम्ही असंच ते कॉलम काढाल, 3 त्याचा काय येईल, मसावी येईल, बरोबर. 9 15 15 मी लिहत जाणून बुजून नाहीये, तुम्ही हा पॅटर्न समजून घ्या की असं उत्तर आपल्याला काढायचं आहे पोलीस भरतीमध्ये. 9 15 15 इथे लिहिलेलं आहे असं समजा. मॅजिक बोर्डचं काम करून आलो आपण. 9 15 15, 3 त्रिक 9, 3 5 15, 3 5 15, बरोबर. ओके, इथे किती आलं, 3 आलं. आता खाली किती आहे, घ्या असंच समजा तुम्ही. 3 त्रिक 9, 3 5 15. 3 5 15, 3 5 15, 5 5 आहे. मी हे म्हणत होतो, इथे लिहिला 5, हा 3चा मसावी झाला. ठीक आहे, 3चा मसावी झाला. का बरं, कारण की तिघांना भाग गेला. पण हा 5 मसावे होऊ शकत नाही, कारण की या दोघांनाच भाग जातो, बरोबर. 3 जसाच्या तसा 1 1, 3 5 15, बरोबर. 15 ते 45 काय आला, लसावी. 3 काय आला, मसावी. तसं तिथे पकडलं 2 4 2, याला भाग कॉमन कशाने जाणार आहे, 2 ने.
इथे किती आला बे एक बे 4 बे एक बे याचा मसावी किती आला 2 लसावी किती बे दुने 4 2 गुणीला 2च होईल ना हा एक एक का पकडतात एक 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 बे एक 4 ठीक आहे आता काय येईल फॉर्म्युला काय आहे अपूर्णांकाचा मसावी मसावी काढायच्या वेळी काय अंशाचा मसावी किती आहे 3 छेदाचा लसावी किती आहे 4 अपूर्णांकाचा लसावी अंशाचा लसावी किती आहे 45 आणि छेदाचा मसावी किती आहे 2 आलं लक्षात तर याच्यामध्ये बघा आपल्याला किती कितीचा पहा 9 15 15 याचं काय करायचं होतं आपल्याला मसावी लसावी दोन्ही काढायचं होतं त्याच्यानंतर 2 4 2 ठीक आहे आता याच्यामध्ये बघा 15 15 कॉमन आहे 9 कॉमन नाही आहे ठीक आहे मी 15चा पाडा आणि 9चा पाडा असा लिहितो ठीक आहे आता मला साहजिकची गोष्ट याच्यामध्ये 3 तर मसावी येणार आहे हे तर कन्फर्म 3 काय येणार आहे तर काय येणार आहे मसावी माहित आहे समजलं कसं समजलं त्या ब्लॉकवर पण 15 1 15 15 23 15 3 45 15 चौक 60 15 5 75 अगर असा पाडा आला तुम्हाला तर बघा 9 1 9 9 2 18 9 3 27 9 35 9 45 45 जसे दिसले हा काय आहे लसावी हा काय आहे लसावी ठीक आहे 45 कॉमन आले म्हणजे या 15 मध्ये पण 45 येणारच होते हा 15 पुन्हा पाडा लिहायची काही आवश्यकता नाही 15 15 15 30 15 30 45 म्हणजे या सगळ्यांमध्ये 45 कॉमन आला म्हणजे तो काय आहे लसावी फक्त मसावी आपला अंदाजी काढावा लागेल अंदाजी म्हणजे तेच ब्लॉक है ना अगर पाडा लहान असेल तर आपण पाड्याने पण हे पटकन काढू शकतो आता मला सांगा याच्यामध्ये किती आहे 2 4 2 2 काय 2 काय येईल मसावी आणि लसावी किती येईल 2चा पाडा 4चा पाडा बे एक बे 2 4 4 1 4 कॉमन कोण आला 4 म्हणजे लसावी किती आहे 4 ठीक आहे हेही लिहून घ्या त्याच्या खाली पाढे पद्धत पाढे पद्धत आहे ना त्याच्यापेक्षा सोपी हा आहे ना पण याच्यामध्ये मसावी जो आहे ना तो मसावी थोडासा म्हणजे तुम्हाला काढावं लागेल स्वतःहून फक्त लसावी याच्यामध्ये छान लवकर निघू शकतो अगर छोटे पाडे असेल तर ठीक आहे मग भेटू आपण उद्याला ठीक आहे